हॅलो अँड गुड मॉर्निंग एव्हरीवन. आय होप सर्वजण स्टडी करत आहात. आज आपण पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत आपला टार्गेट अकॅडमी तर्फे आपला 12th स्टँडर्डचा जो इलेक्ट्रोस्टॅटिक जो आहे त्याचा पार्ट 3 घेऊन आलो आहोत. प्रिव्हियसली 2 लेक्चर आपले झालेले आहेत. त्या लेक्चर्सला आधी तुम्ही व्हिजिट करा आणि देन तुम्ही हा पार्ट जो आहे याच्याकडे आला तरी चालेल. सो वी हॅव आपण स्टार्ट करूया आपला इलेक्ट्रोस्टॅटिकचा जो पार्ट 3 जो आहे. आजचा आपल्या लेक्चरमध्ये जे आपण पॉइंट्स कव्हर करणार आहोत ते मेनली आपण इथे लिहिलेले आहेत. नंबर 1 त्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत पोटेन्शियल एनर्जी इन अ इलेक्ट्रिक डायपोल. मग त्यानंतर सेकंड आहे आपल्याकडे व्हॉट इज डायइलेक्ट्रिक. त्याचे 2 टाइप आहेत आपल्याकडे, पोलार अँड नॉन पोलार. आणि देन ह्या डायइलेक्ट्रिकशी संबंधित आपल्याकडे हे आणखी 2 पॉइंट आहे, पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक अँड रिडक्शन इन द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द पोलरायझेशन ऑफ द डायइलेक्ट्रिक. सो बेसिकली आजच्या लेक्चरमध्ये आपण मेनली डिस्कस करणार आहोत अबाउट द डायइलेक्ट्रिक. सो बिफोर डायइलेक्ट्रिक हा एक छोटासा पॉइंट आहे, पोटेन्शियल एनर्जी इन अ इलेक्ट्रिक डायपोल. मग एक्झॅक्टली इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय आपण ह्या कन्सेप्ट पासून स्टार्ट करूया. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय, त्यासाठीचे जे इक्वेशन जे आहेत आणि सर्व पॉसिबिलिटी जे आहे हे आपण आपल्या पार्ट 2 मध्ये ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. सो होपफुली आधी तुम्ही तो पार्ट 2 चा व्हिडिओ बघा आणि देन जर तुम्ही ह्या पार्ट 3 कडे जर आले तर सर्व कन्सेप्ट ज्या असतील ह्या तुमच्या क्लिअर होतील. सो आपण कंटिन्यू करूया. आपल्याला स्टडी करायचं आहे द इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी इन अ इलेक्ट्रिक डायपोल. सो इथे आपण आधी समजून घेऊया की हा इलेक्ट्रिक डायपोल जो असतो ही काय कन्सेप्ट आहे. सो आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की आपण आपल्या 11th आणि 12th मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचाही स्टडी करत असतो. आणि इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहेत हे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत, विच मीन्स ते एकमेकांना रिप्रोड्यूस करू शकतात. बेसिकली त्यांच्या सर्व कन्सेप्ट ज्या आहेत ह्या एकमेकांची अॅनालॉगस आहे. आणि जर आपण मॅग्नेट बद्दल जर स्टडी जर केला तर मॅग्नेट बद्दलची प्रॉपर्टी अशी आहे की मॅग्नेट जे आहेत हे ऑलवेज डायपोल मध्येच एक्झिस्ट करतात, विच मीन्स मॅग्नेटचे जे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जे आहे हे सिंगल कुठेही एक्झिस्ट करत नाही, ते ऑलवेज पेअर मध्येच असतात, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. मग आपण जर याला एखादा मॅग्नेटिक डायपोल जर कन्सिडर जर केला तर त्याच्या एका साइडला नॉर्थ पोल असेल, एका साइडला साऊथ पोल असणार आहे. आणि जरी याचे आपण 2 इक्वल पार्ट जरी केले तरी सुद्धा हा नॉर्थ पोल आणि इथे नव्याने साऊथ पोल जो आहे हा क्रिएट किंवा जनरेट होणार आहे. मग ही अॅनालॉगस कन्सेप्ट आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये स्टडी करायची होती. यासाठी आपण एक कन्सेप्ट इन्व्हेंट केली विच इज द इलेक्ट्रिक डायपोल. मग बेसिकली इलेक्ट्रिक डायपोल त्याच्या नावामध्येच त्याचा मिनिंग आहे की आपल्याकडे 2 पोल असणार आहे, विच इज अ डायपोल, बट दिस टाइम ते असणार आहे इलेक्ट्रिक डायपोल. म्हणजे एक्झॅक्टली काय आहे आपल्याकडे, तर आपल्याकडे आहे इलेक्ट्रिक डायपोल मध्ये आपल्याकडे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज असतील. दोघांच्याही मॅग्निट्यूड एक्झॅक्टली सेम असायला हव्या आणि जर त्यांना आपण एका सर्टन डिस्टन्स मध्ये जर प्लेस जर केलं, ज्याला आपण इथे 2L असं बोलणार आहोत, तर आपल्याकडे ही जी सिस्टीम जी फॉर्म होणार आहे याला बोलणार आहोत आपण इलेक्ट्रिक डायपोल. जसं आपल्या मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिक डायपोल आहे, सिमिलर अॅनालॉगस कन्सेप्ट आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण इलेक्ट्रिक डायपोल जो आहे याला फॉर्म केलेला आहे. मग आपल्याकडे इलेक्ट्रिक डायपोल साठी एक पॉझिटिव्ह चार्ज असेल, इक्वल मॅग्निट्यूडचा निगेटिव्ह चार्ज असेल आणि त्यांच्यामध्ये आपण सर्टन डिस्टन्स जे आहेत हे डिस्टन्स कन्सिडर करणार आहोत. ते जे डिस्टन्स जे असणार आहे त्याला आपण 2L ने रिप्रेझेंट करणार आहोत. वाईल आपल्या इलेक्ट्रिक डायपोलच्या सेंटर पासून एक साइड जी असेल त्या साइडची लेंथ आपण स्मॉल एल ने कन्सिडर करतो, सो दॅट त्याची टोटल लेंथ जी इथे बनलेली आहे विच इज 2L. मग आता आपल्याकडे ही जी सिस्टीम जी फॉर्म झाली आहे 2 चार्जेस पासून, 2 इलेक्ट्रिक चार्जेस पासून, याला आपण बोललो आहोत इलेक्ट्रिक डायपोल. आता हा इलेक्ट्रिक डायपोल जो आहे हा किती स्ट्रॉंग आहे किंवा किती वीक आहे किंवा त्याचं इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन कुठे आहे ह्या सर्वांना रिप्रेझेंट करण्यासाठी आपण एक क्वांटिटी डिफाईन केली आहे विच इज इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. आणि इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज नथिंग बट की आपण इथे प्रोडक्ट करणार आहोत. इथे जे आपण 2 चार्जेस कन्सिडर केले आहे दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे, मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज अँड मल्टिप्लाइड बाय द लेंथ ऑफ द आवर इलेक्ट्रिक डायपोल. आणि देन आपल्याकडे भेटणार आहे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. आणि आता ही इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, तर व्हॅल्यू डिपेंड आहे 2 गोष्टींवरती. नंबर 1 आहे आपल्याकडे इलेक्ट्रिक चार्ज. आपण डायपोल फॉर्म करण्यासाठी जे 2 चार्जेस कन्सिडर केले आहे
त्या दोन्हीही चार्जेसची मॅग्निट्यूड. आणि नंबर 2, त्या दोन चार्जेस मध्ये असलेला हा जो डिस्टन्स जो आहे यांच्यावर डिपेंड असणारे आपल्या इलेक्ट्रिक डायपोलची व्हॅल्यू. मग जर त्यांच्यामध्ये असलेला डिस्टन्स आपण जर 0 जर केला तर तिथे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटची व्हॅल्यू सुद्धा 0 बनणार आहे. हे आपण आपला नेक्स्ट पॉइंट जो आहे यामध्ये स्टडी करूया. फॉर नाउ आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे व्हॉट इज इलेक्ट्रिक डायपोल, आणि त्या इलेक्ट्रिक डायपोलला रिप्रेझेंट करण्यासाठी, एक्सप्रेस करण्यासाठी त्याची स्ट्रेंथ आणि त्याचं डायरेक्शन आपण एक क्वांटिटी डिफाइन केली आहे विच इज इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. सो जसं आपण मॅग्नेटिझम मध्ये सिमिलर आयडेंटिकल अॅनालॉगस कन्सेप्ट बघितली आहे की आपल्याकडे एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असेल, मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण एक मॅग्नेटिक डायपोल प्लेस करणार आहोत आणि त्या मॅग्नेटिक डायपोल मध्ये प्रोड्यूस झालेली मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी आणि टॉर्क यांच्यासाठीचे इक्वेशन जे आहेत आपण मॅग्नेटिझम मध्ये बघतो. नाव सिमिलर कन्सेप्ट, इन्स्टेड ऑफ मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड असेल, इन्स्टेड ऑफ मॅग्नेटिक डायपोल इलेक्ट्रिक डायपोल असेल, इन्स्टेड ऑफ मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी असेल, आणि इन्स्टेड ऑफ टॉर्क बिटवीन द मॅग्नेटिक फील्ड अँड द मॅग्नेटिक डायपोल आपल्याला असणार आहे टॉर्क बिटवीन द इलेक्ट्रिक फील्ड अँड द इलेक्ट्रिक डायपोल. ह्या सर्वांचे बेसिक इक्वेशन जे आहेत हे एक्स्ट्रीमली इझी आहेत. सो आपण इथे बघूयात की एक्झॅक्टली प्रोसेस काय होती. आपण कन्सिडर केला आहे आपल्याकडे या 4 व्हाईट कलरच्या ज्या आहेत आर द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा बेसिकली इलेक्ट्रिक लाईन्स असं बोललं तरीही चालेल. इथे जी आपण इलेक्ट्रिक फील्ड कन्सिडर केली आहे बिकॉज या सर्व इलेक्ट्रिक लाईन्स ज्या आहेत एकमेकांपासून इक्वल डिस्टन्स वरती आहेत, पॅरलल आहेत, सेम डायरेक्शन मध्ये आहे, त्यामुळे इथे जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ही आहे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आता ह्या युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन जे आहे हे ह्या साईडला पॉझिटिव्ह पासून तर निगेटिव्ह पर्यंत ह्या डायरेक्शनने इलेक्ट्रिक फील्ड जे आहे त्याचं असेल डायरेक्शन. ह्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आता जर आपण असा एखादा इलेक्ट्रिक डायपोल जर प्लेस जर केला, प्रोसेस काय होणार आहे की आपल्याकडे हा जो इलेक्ट्रिक डायपोलचा हा आपण अज्युम करूया की हा -q चार्ज आहे आणि हा +q चार्ज आहे, आणि हा -q आणि +q चार्जेस जे आहेत आता बिकॉज लेफ्ट हँड साइडला पॉझिटिव्हली चार्ज फील्ड आहे किंवा लेट्स से पॉझिटिव्ह आहे आणि आपल्या इलेक्ट्रिक डायपोलचा हा -q चार्ज आहे, यांच्यामध्ये होणार आहे अट्रॅक्शन. सिमिलरली आपल्याकडे हा जो +q चार्ज आहे आणि इकडे ही निगेटिव्ह साइड आहे, त्यामुळे यांच्यामध्येही होणार आहे एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इथे जो फोर्स जो एक्सपिरियन्स करणार आहे त्या फोर्सचं बेसिक इक्वेशन आपल्याला माहिती आहे इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड विच इज Q × E. इथे असलेला हा Q आणि इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू असेल E. सेम इथे सुद्धा फॉर्म्युला असणार आहे Q × E फॉर आवर फोर्स. आता इथे प्रोसेस काय होती की आपल्याकडे आता हे जो इलेक्ट्रिक डायपोल जो असेल याच्या बिकॉज दोन अपोजिट पॉइंटला आणि अपोजिट डायरेक्शनने, या अपोजिट डायरेक्शनने जे काही दोन फोर्सेस जे एक्सपिरियन्स होत आहेत त्यामुळे ह्या इलेक्ट्रिक डायपोल जो आहे त्यामध्ये इथे जे आहेत हे आपण इनिशियली कन्सिडर करूया की काहीतरी डिस्प्लेसमेंट होणार आहे. मग आपल्याकडे असलेल्या ह्या इलेक्ट्रिक डायपोल मध्ये इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जी काही डिस्प्लेसमेंट जी झाली आहे त्यामुळे त्या इलेक्ट्रिक डायपोल वरती काहीतरी वर्क होईल आणि ते वर्कच स्टोअर होणार आहे इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. आणि ह्या इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीसाठीच आपल्याला फॉर्म्युला जो आहे तो डिराईव्ह करायचा आहे. सो आपल्याकडे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी यू ने आपण रिप्रेझेंट करूया. रिमेंबर कुठेही जर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट जर असेल, इलेक्ट्रिक डायपोल जर असेल त्याचा सर्वात इम्पॉर्टंट फॉर्म्युला जो असणार आहे तो इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट P असेल, आणि जर इलेक्ट्रिक फील्ड जर असेल तर त्याच्यामध्ये E असणं ही कंपल्शन आहे. सो या दोन क्वांटिटीज पासून आपल्याकडे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी बनली आहे ज्याचा सर्वात बेसिक फॉर्म्युला आपल्याकडे आहे आपल्याकडे आहे U = P × E बार. आता ह्या पर्टिक्युलर केस मध्ये वी नो की इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट जो आहे ही आहे आपली वेक्टर क्वांटिटी. सो ही आहे आपली वेक्टर क्वांटिटी. नाउ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅपिटल E दॅट इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी, आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी जी आहे ही आहे स्केलर क्वांटिटी. त्यामुळे ह्या ज्या दोन क्वांटिटी आहे यांच्यामध्ये होणार आहे डॉट प्रोडक्ट, आणि ह्या डॉट प्रोडक्टची जर आपल्याला फक्त मॅग्निट्यूड जर हवी असेल तर आपण लिहू शकतो इट इज PE
टाइम्स द कॉस थिटा. आणि आता इथे थिटा काय असणार आहे? थिटा इज द अँगल बिटवीन द इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट और इलेक्ट्रिक फील्ड, ह्या दोघांमध्ये असलेला अँगल जो असणार आहे तो असणार आहे इथे थिटा. आता हा थिटा जो आहे कॉस थिटाची टर्म, याला आयदर आपण कॉस थिटा ऍज इट इज असंही कन्सिडर करू शकतो, किंवा कन्सिडरिंग डिफरंट ऍप्लिकेशन साठी याला आपण कॉस थिटा 2 मायनस कॉस थिटा 1 अशा डिफरंट वेजने सुद्धा एक्सप्रेस करू शकतो. बट द जनरल स्टेटमेंट जे आहे, त्याचं जनरल इक्वेशन जे आहे हे कंपल्सरी पीई टाइम्स द कॉस थिटा राहणार आहे. सो दिस इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. नाउ सिमिलरली अनालॉगस वे मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे टॉर्कचा फॉर्म्युला. नाउ वी हॅव टॉर्क, आणि या ठिकाणी टॉर्कचा जो फॉर्म्युला येणार आहे दॅट इज ऑल्सो पी इंटू ई, हा टॉर्कचा फॉर्म्युला बनणार आहे. रिमेंबर इथे टॉर्क का प्रोड्यूस होतो आहे? बिकॉज आपल्याकडे हा जो इलेक्ट्रिक डायपोल जो आहे, त्या इलेक्ट्रिक डायपोलच्या दोन डिफरंट पॉइंट वरती एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनने आणि एक्झॅक्टली इक्वल मॅग्निट्यूडचे दोन फोर्सेस अप्लाय होत आहे, वर्क होत आहे. देअरफॉर तिथे प्रोड्यूस होणार आहे एक टॉर्क. या टॉर्कचा बेसिक फॉर्म्युला असणार आहे पी इंटू ई. बट आता जर आपण यामध्ये जर बघितलं की इलेक्ट्रिक डायपोल जो आहे ही आहे वेक्टर क्वांटिटी. वी नो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी, अँड दिस टाइम हा टॉर्क जो आहे टॉर्क सुद्धा आहे वेक्टर क्वांटिटी. त्यामुळे ह्या पी बार आणि ई बार मध्ये जे येणार आहे त्यांच्यामध्ये येणार आहे क्रॉस प्रोडक्ट. आणि क्रॉस प्रोडक्टची जर आपल्याला मॅग्निट्यूड जर हवी असेल, टॉर्क ओनली मॅग्निट्यूड लिहूयात आपण. वी हॅव टॉर्क इज इक्वल्स टू इट इज पीई टाइम्स द साइन थिटा. आणि या ठिकाणी वन्स अगेन थिटा जो असणार आहे इज द अँगल बिटवीन इलेक्ट्रिक डायपोल अँड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. या ठिकाणी आपल्याकडे असेल पीई टाइम्स द साइन थिटा. सो बेसिकली आपली पोटेन्शियल एनर्जी आणि टॉर्क जो आहे दोघांचेही बेसिक फॉर्म्युले सेम आहे, पीई पीई. फक्त यामध्ये आहे डॉट प्रोडक्ट आणि टॉर्क मध्ये आहे क्रॉस प्रोडक्ट. सो हा होता आपला पहिला पॉइंट, विच इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी इन अ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. यामध्ये आपण कव्हर केलं व्हॉट इज इलेक्ट्रिक डायपोल, व्हॉट इज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, आणि सिमिलरली यामध्ये आपण एक्स्ट्रा कन्सेप्ट बघितली आहे विच इज अ टॉर्क. लक्षात ठेवायचंय की इथे पीई पीई दोन्हीही फॉर्म्युले सेमच आहे, फक्त पोटेन्शियल एनर्जी बिंग स्केलर क्वांटिटी त्यांच्यामध्ये डॉट प्रोडक्ट असेल, आणि टॉर्क वेक्टर क्वांटिटी आहे तर त्यांच्यामध्ये असणार आहे क्रॉस प्रोडक्ट. सो आपण आपला स्टडी जो आहे आणखी पुढे कंटिन्यू करूया, आणि यामध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे आपला नेक्स्ट पॉइंट विच इज अ डायइलेक्ट्रिक. सो डायइलेक्ट्रिक जो आहे, एक्झॅक्टली डायइलेक्ट्रिकच्या आधी आपण थोडंसं रिटर्न येऊया आणि आपण बघूया की आपले हे सर्व जे मटेरियल्स जे आहेत ह्या मटेरियलचं क्लासिफिकेशन आपण करणार आहोत. सो आपल्याकडे हा जो मॅटर जो आहे, ज्याला जनरली आपण मेकॅनिक्स मध्ये सॉलिड लिक्विड गॅस असं क्लासिफाय करतो, याला जर आपण इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये जर क्लासिफाय जर केलं तर जनरली त्याचे आपण असे तीन टाईप करतो. त्यामध्ये आपण करतो व्हॉट इज कंडक्टर, सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर. तर यापैकी हे जे इन्सुलेटर जे आहेत यांनाच बोलणार आहोत आपण डायइलेक्ट्रिक. सो व्हॉट आर डायइलेक्ट्रिक्स? डायइलेक्ट्रिक्स आर द इन्सुलेटर्स ओनली, की ज्यांचा आपण यूज करणार आहोत टू स्टोअर द इलेक्ट्रिक एनर्जी. मग हे डायइलेक्ट्रिक जर इन्सुलेटर आहे तर त्यांचा यूज आपण इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करण्यासाठी एक्झॅक्टली कसा करणार आहोत हे आपण आपले नेक्स्ट सेक्शन जो आहे कॅपॅसिटरचा त्यामध्ये डिस्कस करूया. फॉर नाउ डेफिनेशन साठी फक्त एवढंच लक्षात ठेवा की व्हॉट इज डायइलेक्ट्रिक्स? डायइलेक्ट्रिक्स आर द इन्सुलेटर्स ओनली, आणि त्या डायइलेक्ट्रिकचा यूज करणार आहोत आपण टू स्टोअर इलेक्ट्रिक एनर्जी. ती एक्झॅक्टली कशी करणार आहे पुन्हा एकदा आपण कॅपॅसिटर जो आहे त्यामध्ये डिस्कस करूया. आता हे जे डायइलेक्ट्रिक जे आहेत याचे आपण दोन टाईप करणार आहोत. त्यापैकी पहिला टाईप असणार आहे पोलार डायइलेक्ट्रिक, दुसरा टाईप असणार आहे नॉन पोलार डायइलेक्ट्रिक. मग एक्झॅक्टली पोलार आणि नॉन पोलार ह्या कन्सेप्ट काय आहेत आपण हे बघूया. तर बेसिकली आपल्याकडे केमिस्ट्रीचा थोडाफार सेक्शन जो आहे ज्यामध्ये आपल्याला पोलार मॉलिक्यूल आणि नॉन पोलार मॉलिक्यूल जे आहे ही कन्सेप्ट आपण ऑलरेडी केमिस्ट्रीमध्ये जी आहे ही स्टडी केली होती.
तीच ऍज इट इज आपण अप्लाय करणार आहोत आपल्या डायइलेक्ट्रिक साठी आणि देन आपल्याकडे बनणार आहे पोलार अँड नॉन पोलार डायइलेक्ट्रिक. त्यापैकी पहिली कन्सेप्ट बघूया की हा पोलार डायइलेक्ट्रिक जो असेल हा एक्झॅक्टली काय असेल. सो प्रिव्हियसली आपल्या प्रिव्हियस स्लाइड मध्ये आपण इथे स्टडी केला होता व्हॉट इज इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. आणि इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट बनण्यासाठी त्याच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज मध्ये काहीतरी डिस्टन्स असायला हवं. जर ते डिस्टन्स असेल तर त्याला बोलणार आहोत आपण पोलार डायइलेक्ट्रिक. बेसिकली आपण जर कन्सिडर जर केलं की याचा पॉझिटिव्ह चार्ज इथे आहे, निगेटिव्ह चार्ज इथे आहे, विच मीन्स ते सेपरेट आहे आणि त्यांच्यामध्ये सर्टन डिस्टन्स आहे. सो आपण बोलू शकतो की याचा हा पॉझिटिव्ह साइड आहे, पॉझिटिव्ह पोल आहे, निगेटिव्ह पोल आहे, तर याला काहीतरी पोल्स प्रेझेंट आहेत, यालाच बोलणार आहोत आपण पोलार डायइलेक्ट्रिक. नाव नॉन पोलार डायइलेक्ट्रिक काय असतील. आता जर आपण कन्सिडर जर केलं की आपला हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस जे आहे किंवा आपल्या मॉलिक्युल्स मधले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स यांना जर आपण क्लोज जर घेऊन आलो एकमेकांपासून आणि फायनली ते एकाच ठिकाणी जर कोइन्साइड जर झाले, आता आपल्या इक्वेशन नुसार त्या दोघांमध्ये विच इज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स मध्ये काहीही डिस्टन्स जर नसेल किंवा डिस्टन्स जर 0 जर असेल तर त्याची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटची ही व्हॅल्यू 0 असणार आहे, ऍज वेल ऍज त्याच्यामध्ये पोल्सही नसणार. बिकॉज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकाच ठिकाणी असणारे, ते कोइन्साइड झालेले असणारे, देअरफॉर त्यांना आपण बोलणार आहोत नॉन पोलार डायइलेक्ट्रिक. सो बेसिकली जर आपल्याकडे दोन सेपरेट पोल्स जर असतील आर द पोलार डायइलेक्ट्रिक्स, आणि जर दोन सेपरेट पोल्स नाही ते एकाच ठिकाणी जर असतील त्यांना बोलणार आहोत आपण नॉन पोलार डायइलेक्ट्रिक. मग त्यांच्या ऍडिशनल प्रॉपर्टीज काय आहेत. जे पोलार डायइलेक्ट्रिक जे असतात, पहिली प्रॉपर्टी ऑफकोर्स त्यांचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे आहेत हे कोइन्साइड झालेले नाहीये, त्यांच्यामध्ये सर्टन डिस्टन्स प्रेझेंट आहेत. इथे ते कोइन्साइड झाले आहे, विच मीन्स त्यांच्यामध्ये कोणताही डिस्टन्स नाही. नंबर 2, हे पोलार डायइलेक्ट्रिक जे असतात यांचा शेप अनसिमेट्रिक असणार आहे आणि नॉन पोलार डायइलेक्ट्रिक जे असतील त्यांचा शेप सिमेट्रिक असणार आहे. इथे जी डायग्राम आहे डायग्रामवरून आपण जर एक्झॅक्टली दोन इक्वल पार्ट जर केले तर ते एक्झॅक्टली एकमेकांच्या मिरर इमेजेस असणार आहे. सो हे जे नॉन पोलार जे आहेत हे सिमेट्रिक आहेत शेप मध्ये, वाईल हे जे आहेत आपले पोलार डायइलेक्ट्रिक यांचा शेप जो आहे हा आहे अनसिमेट्रिक इन शेप. पुढे बिकॉज आता हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कोइन्साइड झालेले नाहीये, विच मीन्स त्यांच्यामध्ये सर्टन डिस्टन्स प्रेझेंट आहे, त्याची व्हॅल्यू नॉन 0 आहे, देअरफॉर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटची व्हॅल्यू सुद्धा नॉन 0 असेल, विच मीन्स काहीतरी व्हॅल्यू प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये. आणि त्याची ऑर्डर जी आहे ती इथे लिहिलेली आहे, विच इज 10⁻³ कुलम मीटर. रिमेंबर इट इज कुलम मीटर आहे. आपल्याकडे जो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट जो आहे त्याचा जर आपण फॉर्म्युला जर बघितला, इथे आहे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट साठी चार्ज इंटू द लेंथ. सो डायपोल मोमेंटचं मी जर SI युनिट जर कॅल्क्युलेट जर करत असेल तर आपल्याला माहिती आहे चार्ज साठी आपण युज करतो SI युनिट कुलम आणि लेंथ साठी युज करतो आपण मीटर, आणि दोन डिफरंट युनिट्स आहेत. सो त्यांच्यामध्ये आपण छोटासा डॅश किंवा हायफेन युज करूया. आणि देन आपल्याकडे हा जो पोलार डायइलेक्ट्रिक बनणार आहे त्याची ऑर्डर लिहिली आहे आपण इथे 10⁻³ कुलम मीटर. देन बिकॉज हे नॉन पोलार आहेत, विच मीन्स त्यांच्यामध्ये डिस्टन्स 0 आहे. सो आपला हा P चा जो फॉर्म्युला जो होता Q इंटू 2L, बिकॉज इथे 2L चीच व्हॅल्यू 0 आहे, इथे P ची व्हॅल्यू सुद्धा 0 बनणार आहे. दॅट इज द नॉन पोलार डायइलेक्ट्रिक. यांच्यामध्ये परमनंट डायपोल मोमेंट्स आहेत, यांच्यामध्ये डायपोल मोमेंटची व्हॅल्यू 0 आहे. यांचे एक्झाम्पल लिहिलेले आहेत आपण इथे HCl अँड H2O, आणि त्याच्या डायग्रामही इथे आपण ड्रॉ केले आहे. आणि देन सिमिलरली नॉन पोलार मध्ये आहे आपल्याकडे H2N2O2 अँड CO2. दिस इज H2. त्याचा शेप आपण जर बघितला तर हा शेप सिमेट्रिकल आहे, बट बिकॉज त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोइन्साइड झाले आहेत त्यांच्यामध्ये डिस्टन्स 0, सो ते नॉन पोलार आहे, त्यांची डायपोल मोमेंटची व्हॅल्यू जी आहे ही असणार आहे 0. सो दिस इज द डायइलेक्ट्रिक. वन्स अगेन an insulator which is used to store the electrical energy.
तो कसा एनर्जी स्टोअर करेल, दॅट इज डिफरंट पार्ट. त्याचे दोन टाईप आहेत, पोलार अँड नॉन पोलार डायइलेक्ट्रिक, आणि त्याच्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन जी आहे इथे आपण मेन्शन केलेली आहे. जसं आपण डिसाईड केलं होतं की आपण आजच्या स्लाइड मध्ये जे नंबर ऑफ पॉइंट्स जे बघणार आहोत, यामध्ये आपण बघणार होतो potential energy in a electric dipole when placed in a external electric field, then dielectric, त्याचे दोन टाइप, polar and non-polar dielectric. Now next point जो आहे, something called as the polarization of the dielectric. मग आता आपण कन्सिडर करणार आहोत आपल्याकडे असलेले डायपोल्स, आणि ह्या डायपोल्स मध्ये एक पोलरायझेशनची प्रोसेस बघणार आहोत. मग ही प्रोसेस जी आहेत आपण व्यवस्थित समजून घेऊया यामध्ये एक्झॅक्टली काय होत आहे. आणि ही जी पोलरायझेशनची जी प्रोसेस आहे, एक्झॅक्टली सिमिलर, आयडेंटिकल, अॅनालॉगस कन्सेप्ट आपल्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण बघणार आहोत. तिथे त्याला आपण मॅग्नेटायझेशन बोलणार आहोत, आणि आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये याला बोलणार आहोत आपण पोलरायझेशन. मग हे पोलरायझेशन एक्झॅक्टली काय आहेत आपण हे स्टडी करूया, आणि याचाही आपण दोन लेवल मध्ये स्टडी करणार आहोत. यामध्ये आपण बघणार आहोत पोलरायझेशन ऑफ नंबर 1 पोलार डायइलेक्ट्रिक, आणि नेक्स्ट जे आहेत आपल्याकडे इट इज द पोलरायझेशन ऑफ नॉन पोलार डायइलेक्ट्रिक. ही प्रोसेस समजून घेऊया की एक्झॅक्टली पोलरायझेशन कशाला बोलणार आहोत आपण. त्यासाठी आधी आपण कन्सिडर करूया आपल्याकडे आहे पोलार डायइलेक्ट्रिक. सो आपण इथे असं एक मटेरियल एक कन्सिडर करूया, आणि हे बनलेलं आहे पोलार डायइलेक्ट्रिक्स. पोलार डायइलेक्ट्रिक्सचा मिनिंग काय आहे की याच्यामध्ये असलेले जे मॉलिक्युल्स जे आहेत त्या सर्वांमध्ये परमनंट डायपोल मोमेंट्स प्रेझेंट आहे. सो आपल्या डायग्राम मध्ये आपण शो करूया की यांचा हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे आहेत हे असे कोइन्साइड झालेले नाहीये, त्यांच्यामध्ये सर्टन डिस्टन्स जो आहे हा डिस्टन्स प्रेझेंट आहे. हे आहे आपल्याकडे पोलार डायइलेक्ट्रिक. याचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे आहेत हे कोइन्साइड झालेले नाही. प्रत्येक इंडिव्हिज्युअल मॉलिक्युल मध्ये परमनंट डायपोल मोमेंट्स प्रेझेंट आहे. बट प्रोसेस अशी आहे, आणि देन इथे नॉन पोलारही आपण कन्सिडर करूया. सो आता जर आपल्याकडे पुन्हा एकदा आपण कन्सिडर करूया, आपल्याकडे आहे नॉन पोलार डायइलेक्ट्रिक, विच मीन्स आता याचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जो असेल हा एकाच ठिकाणी कोइन्साइड झालेला आहे. पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकाच ठिकाणी कोइन्साइड आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पुन्हा एकदा एकाच ठिकाणी कोइन्साइड झालेले आहे. त्यामुळे यांच्यामध्ये कोणताही डायपोल मोमेंटची व्हॅल्यू नाहीये. आता आपण इथून पुढची प्रोसेस समजून घेऊया की इथे एक्झॅक्टली काय होणार आहे. सो आता हे जो आपला पोलार डायइलेक्ट्रिक जो आहे, जसा इंडिव्हिज्युअली प्रत्येक मॉलिक्युल मध्ये डायपोल मोमेंटचा व्हॅल्यूज नॉन झिरो आहे. बट आपण जर स्लाइड थोडी रिटर्न जर घेऊन जर आलो तर आपल्याला इथे माहितीये की ही इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट जी आहे ही आहे वेक्टर क्वांटिटी. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ही जी आहे ही वेक्टर क्वांटिटी आहे. सो त्याची नॉट ओनली मॅग्निट्यूड बट त्याचे ओरिएंटेशन सुद्धा मॅटर करणार आहे. आणि आपल्याकडे जेव्हा हा पोलार डायइलेक्ट्रिक जो सबस्टन्स जो आहे, मटेरियल जो आहे, तो बिकॉज रॅन्डमली ओरिएंटेड आहे सर्व त्याचे इंडिव्हिज्युअल मॉलिक्युल, त्यामुळे सर्वांची वेक्टर ऍडिशन जी बनणार आहे ती बनणार आहे 0. आणि आपला हा जो पोलार डायइलेक्ट्रिक जो आहे त्याच्या एंटायर सबस्टन्सची डायपोल मोमेंटची व्हॅल्यू जी असणार आहे ही आहे 0. ऑफकोर्स बिकॉज तो इन्सुलेटरी आहे, त्यामध्ये फ्री चार्जेस सुद्धा नाहीये, सर्व काही कॉन्ट्रीब्युट होणार आहे एकमेकांची. आणि फायनली कन्क्लुजन असं आहे की जरी तो पोलार डायइलेक्ट्रिक आहे, जरी त्याच्या इंडिव्हिज्युअल मॉलिक्युल्स जे आहेत त्यांच्यामध्ये परमनंट डायपोल आहे, बट सर्वांची वेक्टर ऍडिशन जी बनणार आहे ही असणार आहे 0. नाव दिस साइड नॉन पोलार डायइलेक्ट्रिक, यामध्ये काय आहे की हे सर्व जे इंडिव्हिज्युअल मॉलिक्युल्स आहे प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूच 0 आहे, आणि अल्सो त्यांचं ओरिएंटेशन. सो सर्व 0 जे आहेत, किंवा जर आपण 0 वेक्टर जरी कन्सिडर जरी केलं तरीही सर्वांची लास्टला जी ऍडिशन जी येणार आहे वन्स अगेन बनणार आहे 0. सो जरी आपल्याकडे पोलार असतील किंवा नॉन पोलार डायइलेक्ट्रिक असतील, दोन्हीही मटेरियलची
इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटच्या व्हॅल्यू ज्या आहेत ह्या आहेत 0. इथे अजून आपण पोलरायझेशनची प्रोसेस स्टार्ट केलेली नाही. आता आपण काय करूया, ह्या पर्टिक्युलर प्रोसेस मध्ये इथे ह्या मटेरियल जे आहे डायइलेक्ट्रिक यांना आपण प्लेस करूया एका युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये. रिमेंबर, आपण इथे हे जे डायइलेक्ट्रिक कन्सिडर केलेले आहेत. आता हे जे डायरेक्शन जे आहे या डायरेक्शन मध्ये आपण कन्सिडर करूया, बिकॉज याचं डायरेक्शन राईट हँड साइडला आहे, तर या साइडला असणार आहे पॉझिटिव्ह साइड, इकडे असणार आहे निगेटिव्ह साइड. इलेक्ट्रिक फील्डची प्रॉपर्टी पॉझिटिव्ह चार्ज पासून स्टार्ट होऊन निगेटिव्ह चार्ज वरती एंड होणार आहे. इथे जे आपण इलेक्ट्रिक फील्ड कन्सिडर केली आहे ही आहे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. सिमिलरली आपण इथेही अप्लाय करूया. पुन्हा एकदा आपण अप्लाय केली आहे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. पुन्हा एकदा याची लेफ्ट हँड साइड असेल पॉझिटिव्ह, राईट हँड साइड असणार आहे निगेटिव्ह. सो आता प्रोसेस समजून घ्या. इथून पुढे पोलरायझेशन जे आहे हे स्टार्ट होणार आहे. ही प्रोसेस किती इझी आहे. जर आपण कोणत्याही मटेरियलला जर एखाद्या हीट एनर्जीच्या सोर्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर ठेवलं तर त्याच्यामध्ये जशी हीट एनर्जी स्टोअर होईल, सिमिलरली जसं आपण एखाद्या मटेरियलला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये जसं मॅग्नेटिझम स्टोअर होईल, सिमिलरली जर एखाद्या मटेरियलला, ह्या पर्टिक्युलर केसमध्ये डायइलेक्ट्रिकला, जर आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर प्लेस जर केलं आणि आता त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रिक फील्ड जे स्टोअर जे होणार आहे किंवा हळूहळू प्रोड्यूस होणार आहे, ह्याच प्रॉपर्टीला बोलणार आहोत आपण पोलरायझेशन. सो जसा आपल्याला डे टू डे लाईफ मधला ही एक्सपिरियन्स आहे, जर आपण एखाद्या हीट एनर्जीच्या सोर्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो तर आपली अमाऊंट ऑफ द हीट एनर्जी इन्क्रीज होत जाईल. जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये एखादं मटेरियल जर प्लेस जर केलं त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम स्टोअर होत जाईल. आणि सिमिलरली कोणत्याही मटेरियलला, आपल्या केसमध्ये डायइलेक्ट्रिक बोलूयात आपण, त्याला जर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर प्लेस जर केलं तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज प्रोड्यूस होणार आहे. आणि ह्याच प्रॉपर्टीला, ह्याच फिनोमेननला बोलणार आहोत आपण पोलरायझेशन. इथे प्रोसेस समजून घेऊया आता एक्झॅक्टली काय होणार आहे. सो आता जो हा पोलार डायइलेक्ट्रिक जो आहे त्याचे जे सर्व पोल्स किंवा सर्वांचे जे निगेटिव्ह जे आयन्स जे होते, जे रॅन्डमली ओरिएंटेड होते, हे सर्व अट्रॅक्ट होणार आहे टुवर्ड्स द पॉझिटिव्ह साइड. किंवा मग आपण इथे असं बोलूया की हे जे सर्व निगेटिव्ह जे आहेत यातले ते ह्या लेफ्ट हँड साइडला अट्रॅक्ट होतील आणि सर्व पॉझिटिव्ह जे आहेत हे राईट हँड साइडला अट्रॅक्ट होणार आहे. त्यामुळे आता हा जो आपला पोलार डायइलेक्ट्रिक जो आहे याच्या जे सर्व इंडिव्हिज्युअल मॉलिक्यूल जे होते ज्यांचं ओरिएंटेशन रॅन्डम होतं, आता हे सर्व एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये अलाइन होतील. त्यामुळे त्यांची व्हेक्टर ऍडिशन आता 0 होणार नाही. सो ह्या पर्टिक्युलर केसमध्ये आता हा जो आपला पोलार डायइलेक्ट्रिक जो आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट्स एका पर्टिक्युलर डायरेक्शनने अलाइन झाल्यामुळे वेक्टर ऍडिशन आता 0 येत नाही आणि आता त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट नॉन झिरो व्हॅल्यू असेल. आणि अल्सो बिकॉज आता हे जे सर्व पॉझिटिव्ह जे आहेत हे एका साइडला आहेत, निगेटिव्ह एका साइडला आहेत, त्यामुळे हा स्वतःचा एक इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करेल ज्याचं डायरेक्शन आपल्या ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनने असणार आहे. बिकॉज वन्स अगेन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होईल. सो दिस इज द पोलरायझेशन ऑफ द पोलार डायइलेक्ट्रिक. ही जर आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जे आहे त्याला जर रिमूव्ह जर केलं तर पुन्हा एकदा तो त्याच्या ओरिजिनल स्टेट मध्ये रिटर्न येणार आहे. इथे ही एक्झॅक्टली सिमिलर प्रोसेस होईल की आता हे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकाच ठिकाणी कोइन्साइड झाले होते, आता त्यापैकी जो पॉझिटिव्ह जो असणार आहे तो राईट हँड साइडला कॉन्सन्ट्रेट होईल आणि जो निगेटिव्ह जो असणार आहे तो लेफ्ट हँड साइडला कॉन्सन्ट्रेट होईल. रिमेंबर ते डायइलेक्ट्रिकच्या आतमध्येच असणार आहे. मी फक्त त्याला शो करण्यासाठी आउटवर्ड कन्सिडर केला आहे बाहेरच्या साइडने, बट हे सर्व आतमध्येच असेल. ना वन्स अगेन इथे सुद्धा काय होणार आहे, आता ह्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये याची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटच्या व्हॅल्यूज आता बनल्या आहेत नॉन झिरो. अल्सो हा सुद्धा एक स्वतःच इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करेल
की जे असणार आहे आपल्या ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. सो दिस इज ऑल्सो नोन ॲज द पोलरायझेशन, बट हे आहे पोलरायझेशन ऑफ नॉन पोलार डायइलेक्ट्रिक. दिस इज द पोलरायझेशन ऑफ द पोलार डायइलेक्ट्रिक. सो इथे आपण आणखी एक कन्सेप्ट जी आहे ही क्लिअर केली, विच इज द पोलरायझेशन ऑफ पोलरायझेशन ऑफ द डायइलेक्ट्रिक. याच्या दोन्हीही केसेस. आता हा जो आपला लास्ट वाला जो पॉइंट जो आहे, विच इज द रिडक्शन इन द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द पोलरायझेशन, ती कन्सेप्ट आपण यामध्ये समजून घेऊया एक्झॅक्टली काय होतंय. सो आपली ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड जी आहे आपण कन्सिडर करूया. ह्या दोन्हीही केसेसमध्ये दोघांपैकी कोणतीही एक केस जरी कन्सिडर केली तरी चालेल. ही आहे आपली ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड. लेट्स से त्याला आपण ई बार असं बोलूया. आणि ड्यू टू पोलरायझेशन जी इलेक्ट्रिक फील्ड जी इथे प्रोड्यूस झाली आहे ती आहे एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन मध्ये. याला बोलूयात आपण लेट्स से ही ओरिजिनल ई असेल, याला लेट्स से E1 आणि E2 असं बोलूया. इथे सुद्धा आपलं जी ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड जी होती ही होती या डायरेक्शन मध्ये. E1 बार ओरिजिनल एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, आणि जी नव्याने इलेक्ट्रिक फील्ड जी आपण इथे ड्यू टू पोलरायझेशन जी प्रोड्यूस झाली आहे E2, त्याचंही डायरेक्शन जे आहे हे आहे एक्झॅक्टली अपोजिट. सो इथे जी ह्या दोन अपोजिट इलेक्ट्रिक फील्ड ज्या आहेत यांच्यामध्ये सबट्रॅक्शन होणार आहे, आणि जी फायनल जी फील्ड जी बाकी राहणार आहे याला बोलूयात आपण E डॅश. ओनली इन मॅग्निट्यूड बोलतो आहोत आपण. तर त्याची रिझल्टंट व्हॅल्यू असणार आहे E1 मायनस E2. इथे सुद्धा जी रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड जी प्रोड्यूस होणार आहे E डॅश इज सिम्पली E1 मायनस E2 असेल. आणि बिकॉज जी आपली ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनने नव्याने इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस झाल्यामुळे ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे, त्याची स्ट्रेंथ डिक्रीज होणार आहे. आणि ह्याच प्रोसेसला बोलणार आहोत आपण रिडक्शन इन द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द पोलरायझेशन. सो सर्व जर आपण एकदा रिवाइज जर केलं तिथे एक्झॅक्टली काय प्रोसेस होती आहे. सो वी हॅव द पोलार अँड द नॉन पोलार डायइलेक्ट्रिक. हे जे पोलार डायइलेक्ट्रिक जे आहेत त्यांची डायपोल मोमेंटची व्हॅल्यू नॉन झिरो आहे, आणि नॉन पोलार डायइलेक्ट्रिकची व्हॅल्यू ऑलरेडी झिरो आहे. पुढे प्रोसेसमध्ये जर आपण कन्सिडर जर केलं की जर आता आपल्याकडे कोणतीही इलेक्ट्रिक फील्ड जर नसेल, बट ड्यू टू देअर ओरिएंटेशन एंटायर मटेरियलच्या डायपोल मोमेंटच्या व्हॅल्यू झिरो आहे दोघांसाठीही. आता जर त्यांना इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर प्लेस जर केलं, दोघांमध्येही पोलरायझेशनची प्रोसेस होईल, बट इन द अपोजिट डायरेक्शन टू द ओरिजिनल फील्ड. त्यामुळे जी ओरिजिनल फील्ड जे असणार आहे त्याची स्ट्रेंथ डिक्रीज होणार आहे, आणि ह्याच प्रोसेसला बोलणार आहोत आपण रिडक्शन इन द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द पोलरायझेशन. दिस वॉज आवर लास्ट पॉइंट. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढे 4 पॉइंट जे आहेत हे कव्हर केलेले आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक पार्ट 3 मध्ये आपले रिमेनिंग पॉइंट जे आहेत, मोर अॅक्युरेटली कॅपॅसिटरचा जो स्टडी आहे तो आपल्या नेक्स्ट लेक्चर पासून आपण कंटिन्यू करणार आहोत. होपफुली सर्वांना आजचे सर्व पॉइंट्स व्यवस्थित समजले असेल. स्टील जर कोणाला काही डाऊट्स असतील तर काइंडली कमेंट करू शकता तुम्ही, आणि देन आम्ही तुमचे डाऊट जे आहेत ते सॉल्व्ह करू. तोपर्यंत स्टडी करत राहा. थँक्यू.